आता एक बातमी सविस्तर बघूयात। गणपतीपुळे मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर भाविकांना खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। समुद्राला आलेलं उधाण पाहता खबरदारीही घेण्याचं सांगण्यात आलंय। या ठिकाणी जीवरक्षक आणि पोलिसांना सुद्धा तैनात करण्यात आलंय। याच अनुषंगाने आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। अंगारकीनिमित्त हजारो लाखो भाविक गणपतीपुळ्यात आणि त्यानंतर स्वाभाविकपणे गणपतीपुळ्यामध्ये बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर लागूनच असलेल्या बीचला देखील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते। इथे भाविक येत असतात, पण अर्थात सध्या पावसाळा आहे, समुद्राला उधाण आहे, त्यामुळे भाविकांनी किंवा साधारणपणे इतर पर्यटकांनी भक्तांनी या समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहन करणारा बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे। एक गोष्ट अशी असते की या पावसाळ्यामध्ये समुद्राला उधाण असतं, त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही। त्याच वेळेला पोलीस देखील इथं तैनात आहेत, जे साधारणपणे नागरिकांवरती लक्ष ठेवून आहेत। दुसरीकडे जर बघायला गेलं तर इथं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सुरू असतात आणि त्यामुळं कोणतीही दुर्घटना जर का घडली तर त्यातल्या लोकांची किंवा इथं जीवरक्षकांची देखील त्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असते। पण यावेळेला जीवरक्षक जरी तैनात असले तरी त्याला निसर्गाच्या काही गोष्टींमुळे पावसामुळे इथं मर्यादा आहेत आणि परिणामी नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी।